हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण त्याला व्लॉग म्हणू शकत नाही किंवा जसं की मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते तशा पद्धतीचा सुद्धा नाही आहे। तर बऱ्याच दिवसानंतर आज आपण हॉल करत आहोत आणि तो सुद्धा सईच्या कपड्यांचा। तर सई जी आहे ती खूपच जास्त एक्साइटेड आहे। खरं तर हे जे सगळे ड्रेसेस आहेत ते तिला आम्ही रक्षाबंधनसाठी घेतलेले होते, पण रक्षाबंधन आणखीन खूप दिवस लांब आहे आणि इतक्या दिवस सईला जे आहे ते कंट्रोल होत नव्हतं आणि सई म्हणायची मी पार्सल उघडून बघते आत काय, उघडून बघते आत काय। तर म्हटलं तिनं पार्सल उघडण्यापेक्षा डायरेक्ट तुमच्या सगळ्यांना सुद्धा ते दाखवते। खरं तर सईचे तिला इतर बरेचसे ड्रेसेस आहेत, पण काय झालेले वापरून थोडेसे खराब झालेले आहेत किंवा मग तिला सारखं ट्युशनला लागतात। स्कूलमध्ये तर काही युनिफॉर्मच असतो, पण इकडं तिकडं बाहेर येता जाता तिचे सगळेच पहिले जे कपडे होते ते थोडेसे असे जुनट झालेले होते आणि जे इतर ड्रेसेस आहेत, फ्रॉक आहेत, त्या अशा खूप जास्त हेवी आहेत, ज्या की ती क्लासला जाताना वापरू शकत नाही किंवा घरी छोटा मोठा काही कार्यक्रम असेल किंवा कुठे बाहेर गावाला जायचं असेल तर ती वापरू शकत नाही। तर त्याच्यामुळे मला तिला ड्रेस घ्यायचेच होते। तर मग मी कसं म्हटलं रक्षाबंधनसाठीच घेऊयात, म्हणजे माझं पण थोडंसं वाचल काहीतरी, पण तसं काही झालेलं नाही आहे। सईनी मला ते अगोदरच ओपन करायला लावणार आहे आज। तर चला तर मग सईच्या हा ड्रेसचा जो हॉल आहे तो आज आपण पाहणार आहोत। सुरू करूयात, करायचं सुरू। तर सईला सगळ्यात अगोदर आता मी 4 ड्रेस मागवलेले आहेत, तर त्याच्यातला कुठलं पार्सल अगोदर घ्यायचं? ओके, तर आता व्यवस्थित फोडायचं। सईला पहिल्यापासूनच जे असे पार्सल वगैरे येतात किंवा जे गिफ्ट येतात ना ते फोडण्यासाठी, त्याचं अनबॉक्सिंग करण्यासाठी खूप जास्त आवडतं। थांब मी फोडून देते ना। तिच्या अंगावरती आता हा जो सध्या ड्रेस घातलेला आहे तो याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये पाहिला होता, तर बऱ्याचशा जणांनी विचारलेलं की हा कुठनं घेतलेला आहे। तर हा लोकल मार्केटमधनंच आमच्या इथल्या एका शॉपमधनं घेतलेला आहे, तिच्या बर्थडेच्या वेळेस घेतलेला होता। थांब मी फोडून देते। पहिला ड्रेस थांब मी बाहेर काढते सई। तर ही आहे पॅन्ट, अशा पद्धतीची प्लाझो टाईप आहे। आता ह्याचं प्रॉपर नाव मला माहिती नाही आहे, पण प्लाझो पण आपली अशीच असते तर तशातनं आहे आणि खाली थोडासा घेर आहे, त्याच्यावरती अशा पद्धतीची छान छान फुलं आहेत आणि इकडं आहे हा सईकडे टॉप। सई हा थोडासा उलटा आहे असा, हा बघा असा धर, हा असा धर, थांब मीच दाखवते तिला। एक झालं की एक अगोदर सगळं बघून घेऊ द्यात। आणि हा आहे त्याच्यावरचा स्लीवलेस टॉप। तर टॉप जो आहे तो छान अशी बारीक त्याच्यावरती डिझाईन आहे आणि कपडा पण चांगला आहे, कारण की किमतीनुसार कपडा आहे। अगदी कमी किमतीत हे कपडे मला मिळालेले आहेत। आणि इथं बघा हा दुपट्टा। सईला ओढणी खूप आवडते, ती जेव्हा रोज खेळते ना तर माझ्या ओढण्या काढून खेळत असते आणि छान असं ह्याला गोंडा आहे। आणि हा घालून कधी दाखवणार? अगोदर सगळे उघडून बघूयात आणि मग नंतर सगळे ट्राय केलेले दाखवतो। तू तोपर्यंत ते फोड, मी हे घडी घालते। फोडू का मी सई? थांब, तुझ्या हातात मी ते आतली कॅरी बॅग देते। असं असतं, सुटलं आता। हां जर काढ। तर आता दुसरा जो आहे तो, कारण की मी मागवलेले तर त्याच्यामुळे त्याचे कलर वगैरे बघितले की माझ्या लक्षात येते। स्पेशली रक्षाबंधनसाठी हा ड्रेस मी घेतलेला आहे। तर छान असा हा घागरा आहे। हो का बरं? तर हा आहे याच्यावरचा, याच्या खालचा लेहंगा अशा पद्धतीचा आहे। मस्त याच्यावरती आपण कसं म्हणतो पेंटिंग केल्यासारखं आहे हे। हा असा दाखव, छान आहे का?
सईला अगोदरच ड्रॉइंग आवडते आणि त्यातनं जर अशा पद्धतीचे कपडे असतील तर मग ते काय नाहीत आवडणार. तर छान अशा ह्या नाचणाऱ्या गाणाऱ्या बायका आहेत याच्यावरती. आणि त्याच्यासोबतच इथं हा आहे याच्यावरचा, थांब ना सई, हा टॉप आहे. तर आपल्याला कशा पद्धतीनं शिवायचा आहे तशा पद्धतीनं आपण याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो स्टिच करू शकतो. तर आता बघणार आहे, आजच शक्यतो जाणार आहे म्हणजे रक्षाबंधनपर्यंत सईला हा मिळून जाईल. आणि ज्यावेळेस रक्षाबंधन दिवशीचा व्लॉग येईल त्या व्लॉगमध्ये तुम्हाला हा तिचा जो घागरा आहे तो घातल्यानंतर दिसेलच. याच्यावरती दुपट्टा आहे का? नव्हता ना त्याच्यात? दुपट्टा आपल्याला घ्यावा लागतोय. लहान मुलींना काही नाही, नाही वापरला तरी एवढं काही नाही, पण अशा ड्रेसवरती दुपट्टा घेतला तर तो आणखीन जास्त छान दिसतो. आता याच्यानंतरचं नेक्स्ट पार्सल. सई तूच छोटी आहे त्याच्यामुळे तुझे कपडे पण छोटे छोटेच असतात. तर आता हिनं जो ड्रेस बाहेर काढेल त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते मला खूप जास्त आवडलेलं, तर त्याच्यामुळे तिला हा ड्रेस घेतलेला आहे मी. सईचा रंग जरी सावळा असला तरी सुद्धा तिला बरेचसे डार्क कलर जे आहेत ते छान दिसतात. तर त्याच्यामुळे थांब थांब अगोदर हे फोडलं की झालं का, हे बघायचं नाही आहे तुला कसलंय. तर याच्यावरती आलेला आहे दुपट्टा. मी मुद्दाम असे थोडेसे ट्रॅडिशनलच घेतलेले आहेत कारण की आता सगळे माझ्याकडे पण सेम नेटचा फक्त थोडासा मोठा असा दुपट्टा आहे. आता सगळे सणच आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं तिला असे वेस्टर्न कपडे तर भरपूर आहेत तर थोडेसे ट्रॅडिशनल घ्यावेत. तर त्याच्यामुळे सगळे तुम्हाला असेच दिसतील ड्रेस. आणि परत बघा छान मस्त असा हा वरचा टॉप आहे, मस्त अशा याला नॉट आहेत मागं. आणि सईकडे ज्वेलरी भरपूर आहे, मेकअपचं सामान भरपूर आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा अशा पद्धतीचे ड्रेस ती घालेल आणि त्याच्यावरती मस्त असा मेकअप करेल तर त्यावेळेस ती छान दिसणार आहे. तर हा आहे याच्या खालचा स्कर्ट. हा कलर आणि म्हणजे सगळ्यात जास्त मला तो पण ह्याच्या अगोदर दाखवलेला तो पण मला सगळ्यात जास्तच आवडलेला आहे. पण तरीसुद्धा मी जे ड्रेस दाखवते त्याच्यातला कुठला ड्रेस तुम्हाला जास्त आवडला ते नक्की सांगा. सईला याच्यातला कुठला आवडलेला आहे ते तर ती सगळ्यात शेवटी सांगेलच. हां ओपन कर. अरे हा तर ड्रेसच नाहीये, ही तर साडी आहे आणि ती माझी आहे. अगं हो पण मग ते पार्सलच नाही आला आणखीन. ए तो ब्लाऊज द्यायचा होता. मी आहे ना सोमवार धरणार आहे 16 सोमवार. तर त्याच्यासाठी म्हणजे सईला जेव्हा ड्रेस पाहत होते ना तर त्यावेळेस मला ही साडी दिसली तिथे आणि माझ्याकडे आहे एक पांढऱ्या रंगाची पण तरीसुद्धा मला ही पाहिल्यानंतर आवडली. तर त्याच्यामुळे मी ही सिलेक्ट करून ठेवलेली होती आणि याची तारीख खूप लांब होती म्हणजे 2 तारीख होती आणि मी पाहिलंच नाही एवढं काही. मला वाटलं सईचेच सगळे पार्सल आहेत. सई बिचारी किती नाराज झाली. हा नाही ना मग ठीक आहे चालतंय. तर आता ही पांढरी साडी आहे सोमवारसाठी आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज पीस. त्याच्यावर थँक्यूचं कार्ड असेल आणि काय तर काय. आता सईचे 4 ड्रेस म्हणजे 4च घेतलेले आहेत तिला. 4ही ड्रेस तुम्हाला दाखवायचे होते पण सईचे 3च ड्रेस दाखवले गेले आणि माझा फुकटचा हॉल झाला एका साडीचा. एकच आहे त्याच्यामुळे हॉल नाही म्हणता येणार पण असू द्यात, हा सईचाच हॉल झाला. सईचे 3ही ड्रेस छान आहेत म्हणजे मला आवडले म्हणूनच मी ते घेतले. आणि सई तुला कुठला आवडला सगळ्यात जास्त? इकडे आणतो काढून दाखव, ज्याच्यावरती ड्रॉइंग केलेली आहे छान अशी. तर तो ड्रेस सईला जास्त आवडलेला आहे कारण की
जसं की मी मगाशी म्हटलं, तिला मुळातच ड्रॉइंग आवडते, तर हा स्पेशली रक्षाबंधनसाठीचा ड्रेस आहे. तर आता आम्ही थोड्या वेळानं जातो, याच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकतो. आता बऱ्याचशा जणांना प्रश्न पडले असतील की याच्या किमती काय किंवा तुम्ही हा कुठनं घेतला. तर मी हे मिशोवरनंच घेतलेले आहेत आणि प्रत्येक म्हणजे याच्यातल्या प्रत्येक ड्रेसची किंमत जी आहे ना ती थोडीशी वेगळी वेगळी आहे. पण 300च्या आतमधलेच सगळे ड्रेस आहेत आणि ही साडी सुद्धा 300 रुपयांच्या आतमधलीच आहे. तर अशा पद्धतीनं बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही हा हॉल केलेला आहे स्पेशली सईचा. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचे हॉल तुम्हाला पाहायला आवडतील की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि जर सईचे ड्रेस आवडले असतील तर काय करायचं, व्हिडिओला लाईक. ओके, चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.